श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, खूप झालं दुसऱ्यासाठी जगून, खूप झालं सगळ्यांचा विचार करून. आता फक्त तू तुझा विचार कर, थोडं स्वतःसाठी जग. ठाम राहायला शिक. आयुष्यात निर्णय हे चुकले तरीही चालतील. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात ही कुठूनही करता येते. आपला जर आपल्यावरती पूर्ण विश्वास असेल तर आपण काहीही करू शकतो. स्वतःवरती विश्वास असणे फार महत्त्वाचे असते. आपण जर एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवून काम केलं तर प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी आहे तशी नक्की होते. स्वामी बोलतात, लक्षात घ्या, आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावी लागते. कष्ट हे असे असावेत जे आपल्याला योग्य दिशेकडे मेहनत करण्यास पुढे नेतील. स्वामी सांगतात, एकदा स्वामी नामावर विश्वास ठेवून तर बघा. आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करून तर बघा. परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार भिकारी नसावे. स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्यात काहीही करता येते. श्रीमंताकडे बघून त्यांच्यासारखे जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे बघून जगणं शिका, कारण ते आयुष्यात काही तक्रारी उरू देत नाही. स्वतःला स्वतःच्या ताकदीची जाणीव ज्यावेळी होते तोच आयुष्याचा सर्वात चांगला संकटापासून मुक्त होण्याचा मार्ग असतो. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणा. केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याची पहिली पायरी. कितीही आकर्षक असो, त्याला आपण जास्त काळ आकर्षित होऊ शकत नाही. या जगात काहीच अशक्य नाही. एकदा का संगत चुकली की मग तुमचे छोटे छोटे विचार सुद्धा चुकायला लागते. आणि एक वेळ येते की तुम्ही स्वतः चुकीच्याच मार्गावर जायला लागता. स्वामी बोलतात, जर व्यवहार आपला चांगला असेल तर आपल्याला प्रत्येक जागी इज्जत हे नक्की मिळते. स्वतःचा व्यवहार हा असा ठेवा की प्रत्येक जण तुमच्या जवळ आला पाहिजे. स्वतःचा स्वभाव, वागणूक जर चांगली असेल तर प्रत्येक गोष्ट चांगलीच होणार. तुमच्याकडे 2 सेकंद वेळ असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये जरूर लिहा. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, घमंड कुठल्याही गोष्टीचा करू नका. घमंड म्हणून नाही तर कधी कधी आत्मसन्मानासाठी जीवनात काही लोकांची साथ सोडून द्यावी लागते. हे चालेल की एखाद्याची साथ सोडून द्या जे तुमच्या आत्मसन्मानाला ठेस वाढत लावत असतील, पण घमंड किंवा गर्व कधी कुठल्या गोष्टीचा करू नका. स्वामी सांगतात, वेदांना फक्त आपण वाचल्याने ते समजत नाही, तर त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी हे आपल्याला नेहमी जीवनात ते उतरवायला लागतात. व्यक्तिमत्व म्हणजे आकर्षण पोशाख घालून इतरांना प्रभावित करणे नव्हे, तर आपल्या निर्मळ चारित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजे व्यक्तिमत्व होय. तुम्ही कोण आहात हे स्वतः जेव्हा समजेल तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता. लोकांना तुमच्या यशाचं कौतुक कधी नसतेच. तुमच्या यशामुळे त्यांचा हार होणार असेल तर ते दूरच राहतात. आनंदी राहा. जे बदलता येईल ना त्याला नक्की बदला. जे बदलता येत नाही त्याला स्वीकारा, आणि जे स्वीकारताही येत नाही त्यापासून दूर जा, पण स्वतःला आनंदी ठेवा. 4 लोक काय म्हणतील हा विचार त्या 4 लोकांनाच करू द्या की. जग आपण जसं म्हणतो तसं नाही. जग खूप वेगळं आहे. तुम्ही फक्त तुमचा विचार करा. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, हे नवीन सकाळ जी आहे ते सुंदर असेल. आपल्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि पुढे जाण्यासाठी चांगला मार्ग घेऊन येत असेल. आपल्याला त्या सकाळीचे स्वागत करायचे आणि सतत पुढे जात असायचे. कोणत्याही अपेक्षाशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा, कारण एक जुनी म्हण आहे, जे लोक नेहमी फुले वाटतात त्यांच्या हाताने नेहमी सुगंध दरवळत राहतो. माणसाने आयुष्य जगताना मिठासारखं जगावं. महाग नसावं पण महत्त्वाचं असावं. ताकद, सत्ता, तारुण्य सर्वांना एक्सपायरी डेट असते. फक्त विनम्र राहा, कारण ते परमनंट असते.
स्वभाव चांगला ठेवा, कारण ते परमनंट असते. कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा एखाद्या उद्योगात पडा, खूप प्रगती होईल. कारण समाजात दुसऱ्याच्या घराला आग लावून स्वतःचे घर भाजण्यासारख्या कुठलीच गोष्ट चांगली नाही. स्वामी बोलतात, कुणालाही एखाद्या गोष्टीबद्दल सततचा त्रास देणे टाळा. सतत तुलना करणारी माणसं आयुष्यात कायम असमाधानी असतात, कारण त्यांच्याजवळ असलेली गोष्ट कौतुक त्यांना अजिबात नसतं. लोकांचा द्वेष करणारच त्यांच्या आयुष्यात जात असतात. स्वामी सांगतात, एक गोष्ट कायम लक्षात घ्या, स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका. तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, सर्व काही चांगलं होईल. तुम्ही कितीही चांगले राहा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुमची चूक समजत नसेल ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीची समजणार आहे. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण काही माणसं तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. कौतुकाचा सोहळा जोपर्यंत साजरा केला जातो तोपर्यंत तुमची गरज असते, आणि ज्या वेळेला गरज संपली तर तो सोहळा सुद्धा कायमचा बंद केला जातो. स्वामी म्हणतात, कडू आहे पण सत्य आहे. येत्या 18 मिनिटापर्यंत तू हा संदेश बंद करू नको. हा संदेश ऐकत जा. मोबाईल हा बाजूला ठेवा किंवा शांत मनाने हा संदेश चालू ठेवा. हा संदेश दुर्लक्ष करू नका. तुमच्या जीवनात प्रभाव टाकणारा हा संदेश असणार आहे. स्वामी म्हणतात, जो या संदेशाला टाळेल ते त्याच्यासाठी चांगलं नसणार, पण जो या संदेशाला 18 मिनिटापर्यंत ऐकेल हे त्याच्या आयुष्यासाठी खूपच चांगलं असणार. लक्षात घ्या, तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते मिळवू शकता. फक्त विश्वास स्वतःवर लागतो. शक्य आहे ती गोष्ट तुम्ही नक्की करू शकता, आणि अशक्य आहे ते स्वामी नक्की करून देतील. एक गोष्ट विसरू नका, प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात बरीच संकटे आहे. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. सामना करणारा पुढे जाऊ शकतो. हा संदेश 18 मिनिटापर्यंत शांतपणे ऐका. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. ज्याचा यावर विश्वास आहे तो नक्की हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात घ्या, या व्हिडिओला एक लाईक करा, त्याने तुम्हाला खूप चांगला मानायला मिळेल. व्हिडिओला लाईक केल्याने तुमच्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव येऊ शकतो. आपल्या विरुद्ध कटकारस्थान करणारी माणसं सदैव आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी संदेश ऐका. आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन हे नेहमी मिळते. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला प्रत्येकाच्या संकटामधून जर बाहेर निघायचे असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करावा लागतो. आयुष्यात काही अशक्य नाही. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती जर विश्वास असेल तर आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. संकटात मार्ग फक्त स्वामी दाखवतील, आणि संकटमुक्त सुद्धा स्वामी करतील. आपल्याला जेव्हा मदत पाहिजे असेल तेव्हा मार्गदर्शन सुद्धा स्वामी करतील, आणि आपल्याला योग्य दिशेला सुद्धा स्वामीच नेतील. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे मी. हा संदेश शेवटपर्यंत ऐका, यात तुम्हाला नक्की मार्गदर्शन मिळेल. प्रत्येकाला वाटतं की माझ्या आयुष्यात सर्व काही चांगलं व्हावं. त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा तुम्हाला तेवढेच चांगले करावे लागतात. आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही. नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही. कारण रोजचा तोच तो असणारा रियालिटी शो हा आपला रियालिटी शो नाही. म्हणून आयुष्य भरपूर जगा, कारण लाईफ हे चित्रपट नाही, तर पुढे जाण्यासाठी योग्य प्रयत्नांचा मार्ग आहे. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्याला खुश ठेवण्याची डोक्यातलं संधी हे कायमची काढून टाका. प्रत्येकाला खुश तुम्ही नाही ठेवू शकत, कारण लोक देवाला सुद्धा नावं ठेवतात, तर ते तुम्हाला का नाही ठेवणार. लोक प्रत्येक खुश राहू शकतच नाही. प्रत्येकाला काही ना काही अडचण ही नेहमी असते. स्वामी सांगतात, स्वतःवरती जर विश्वास असेल तर आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळतं. आपला विश्वास स्वतःवर ठेवा आणि प्रयत्न करा. संकट काळात मदत करणारे स्वामी असतील, आणि स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील. आपला फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा.
आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे कधीच महत्त्वाचं नाही, पण हे खूप महत्त्वाचं आहे की तुमच्यामुळे किती जण हे आनंदी आहेत. आता स्वतःला विचारा, कधी कोणाला तुम्ही आनंदी ठेवलंय का? संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळा रुबाब येतो, आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही, तो व्यक्तीतून सिद्ध होतो. स्वामी बोलतात, आयुष्य सुंदरच आहे, फक्त आयुष्यात येणारी लोक स्वार्थी, मतलबी आणि धोकेबाज असतात. ते आपल्या आयुष्यात नको. बरोबर ना? लक्षात घ्या, विश्वास एकदा एखाद्यावर ठेवला की प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतात. भाकरी मिळवणे तसे अवघड नाही, पण त्यासाठी आपल्याला समवेत प्रत्येक वेळेला मेहनत हे करावे लागते. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. एखादी गोष्ट जी तुम्हाला आवडत असेल ती तुमच्या मनाप्रमाणे करता येते, फक्त मेहनत त्यासाठी आपल्याला करावी लागते. असं जगावं, सुख कमी असेल तरीही चालेल, पण नेहमी हसत राहा. सुख हे आपल्याला खूप असेल तरी चालेल, पण हसणं कमी होऊ देऊ नका. हृदय तुटलं तरी रडताना न लाजता रडा. आयुष्य सोपं करून टाकायचं असेल तर स्वामी नामात तुमचे मन गुंतवा. वाहून घेणं आणि वाहत जाणं यासारख्या वाटणाऱ्या गोष्टीमधला फरक तसा मोठा आहे. वाहून घेतलं एकमेव ठिकाण आहे, पण लक्षात घ्या, एखादी वाहून गेलेली गोष्ट हे परत कधी सापडत नाही. स्वामी नेहमी म्हणतात, गोष्ट लक्षात घ्या, मंदिरातील फक्त ध्यानपेटी हटवा आणि मग चमत्कार बघा. दुसऱ्या दिवशी प्रत्येक व्यक्ती ज्या मंदिरात देवाच्या नावाने काम करतो, त्यातील अर्धे जे पैशासाठी होते ते गायब व्हायला लागतील. स्वामी बोलतात, लोकांना आपण का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून का? तर नाही, त्यांच्या मनासारखं कधी आपण वागतच नाही म्हणून. मदत ही खूप महागडी गोष्ट आहे, त्याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका, कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात. परिस्थिती कशीही असू द्या, फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा. परिस्थिती तुमच्याकडे झुकल्याशिवाय राहणार नाही. घर सोडलं की न जमणाऱ्या गोष्टी सुद्धा जमायला लागतात. माफी मागून छोटे व्हा, पण खोटं बोलून कधी मोठे होऊ नका. स्वामी सांगतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, सामना करा आणि पुढे जा. चांगल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख ही असते की तो अशाही लोकांचा सन्मान करतो ज्याकडून त्याला काही मिळवण्याची आशा नसते. एकच विषय जर सारखा सारखा समजावून सांगायला लावत असेल तर हृदय हे आपलं पूर्णपणे नाराज होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तर त्या व्यक्तीला सोडून द्या. विषय पण आणि तो माणूस पण, दोन्ही गोष्ट दूर कायमच्या करून टाका. एवढं पण सरळ वागू नये की दुनिया आपल्या आयुष्याचे निर्णय घ्यायला लागेल. आपल्याला स्वतःचे निर्णय घेता आले पाहिजे, स्वतःला योग्य दिशेला ढकलता आलं पाहिजे आणि प्रयत्न हे पूर्णपणे पुढे नेत आले पाहिजे. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मदत करतात. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामी बोलतात, अंधळा माणूस एका मंदिरात गेला. मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय, देव बघू शकणार का? अंधळा हसला आणि म्हणाला, काय फरक पडतोय, माझा देव तर मला पाहतोय ना. दृष्टी नाही तर दृष्टिकोन चांगला पाहिजे. कधी तुम्ही विचार केलाय का, समाजामध्ये बदल का नाही होत? कारण एक गरीब माणसामुळे हिंमत नाही, 2 मध्यमवर्गीयांकडे टाईम नाही आणि 3 श्रीमंत माणसाला कोणाची गरज नाही. या काही गोष्टीमुळे ते नेहमी समाजात बदल घडवू शकत नाही. जो माणूस स्वतःबद्दल खूप कमी सर्वात जास्त खडतर आयुष्य जगतो तो नेहमी दुःखी असतो. आयुष्यात स्वतःला जो खुश ठेवतो तोच आयुष्यात सुखी राहू शकतो. समाजात गुंड तयार होणं एकमेव समाजासारखंच आहे. कारण जसा समाज एखाद्या व्यक्तीला त्रास देतो तर ते मजबुरीने अशा वाईट मार्गाला निवडतात जे त्यांच्यासाठी चांगले नाही, पण ते त्या मार्गाला स्वीकारतात कारण ते त्यांना चांगले वाटतात. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, त्यांचा सामना करता यावा, कारण त्याशिवाय पर्याय नाही आपल्याला पुढे जाण्यासाठी. स्वामी बोलतात, तुम्हाला वेगात चालायचं असेल तर एकटं चाला, पण दूरवर चालत जावं लागणार. पत्र त्याच्यासाठी एकत्र चालावं लागते. एक गोष्ट कायम लक्षात घ्या, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. सामना करून जाणारा पुढे जाऊ शकतो आणि जो त्यांना घाबरतो तो पुढे जाऊ शकत नाही. सामना करून पुढे जायचं असेल तर सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत असतील. स्वामी नेहमी बोलतात,
मी कायम त्यांच्या सोबत आहे जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवेल. अशक्य असं काही नाही, फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा, सर्व गोष्टी शक्य होतील. स्वामी कायम आपली साथ देतात आणि स्वामींनी कायम आपली मदत केली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत हे नक्की करतात. आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला अडचणी आहेत, त्या अडचणींचा सामना करून पुढे जायला शिका, कारण त्या आपल्याला मागे ओढतात. अडचणींचा सामना करून जो पुढे जाईल तो यशस्वी नक्की होईल. जेव्हा तुम्हाला समजते तुमच्याकडे आता हरण्यासाठी काही राहिलेलेच नाही, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जिंकण्याची तयारी करता. स्वामी म्हणतात इथे फक्त पैशाला किंमत आहे, माणसाला नाही. सर्वात हुशार तो असतो ज्याला हे कळतं की वेडेपणा किती व कुठे दाखवायचा. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. असं अचानक कोणीतरी वजा व्हायचं आयुष्यातून की पुन्हा बेरीज करावी म्हणजे अग्निपरीक्षाच असते. प्रत्येकाला वाटतं की संकटे फक्त माझ्याकडे जास्त आहेत, पण तसं नसतं. संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, फक्त त्यांचा सामना करून पुढे जावं लागतं. स्वामी सांगतात मी कायम तुमची मदत करत आहे, फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा आणि पुढे प्रयत्न करा. प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ कायम देतात. आपला फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असणे गरजेचे आहे. आयुष्य खरं फार मोठे आणि चांगलं आहे. आयुष्य फार सुंदर आहे, फक्त जगताना स्वतःवरती विश्वास ठेवून जगायला हवा. जगात काही फुकट भेटत नाही सल्ल्याशिवाय. फुकटचे सल्ले तुम्हाला 1000 मिळतील, पण ते कधी तुमच्या कामी येणार नाही. आयुष्यात लक्षात घ्या, स्वामी बोलतात प्रत्येकाला वाटतं की मी खूप पुढे जावं आणि नक्की जाऊ शकता. फक्त इतरांना मागे ओढण्याचा प्रयत्न करणे बंद करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक वेळेस स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करा. स्वामी नेहमी म्हणतात प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, निर्णय घेताना किंवा एखादी कृती करताना मन आणि बुद्धी यांच्यात झगडा सुरू झाल्यास मनाचे ऐकावे. कारण मन हे असा निर्णय देईल जो तुम्हाला सुखी आणि समाधानी ठेवेल, पण मेंदू हे असा निर्णय देईल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल पण सुखाचा किंवा समाधानाचा नसेल. तुमचं जीवन तुम्ही औषध समजून घ्या, नाहीतर औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्यावं लागेल. लोकांना बरोबर किती आणि छान किती किंवा वाईट किती हे तेव्हा कळतं जेव्हा ते आपल्या विरुद्ध प्रयत्न करतात. स्वामी सांगतात आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जितके बदलायचे होते तितके बदलावे. स्वतःला आणि ज्या कुणाला माझ्याशी किंवा तुमच्याशी प्रॉब्लेम असेल त्यांनी स्वतःचा मार्ग बदलून घ्यावा. आपण नेहमी जसे आहात तसे राहा, स्वभाव चांगला ठेवा, बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. खेळ असो वा असो आयुष्य, आपले सामर्थ्य तेव्हा दाखवा जेव्हा समोरच्याला आपण पूर्णपणे चांगलं समजत असो आणि ते आपल्याला कमजोर समजत असेल. स्वामी बोलतात उद्याचं सुख त्यालाच आयुष्यात मिळते जो आज असलेल्या परिस्थितीत संघर्ष करेल. माणसाने मोठं व्हावं पण स्वतःवरती विश्वास ठेवून, कारण त्याशिवाय त्याला यश मिळणार नाही. पैसा म्हणजे सर्वस्व नाही, पण असा निरर्थक संदेश देण्याआधी तुम्ही पुरेसा पैसा कमवले का आहे का हे गरजेचे आहे. स्वतःवरती विश्वास असणे गरजेचे आहे. योग्य दिशेला प्रयत्न करणे, मार्गदर्शनाने सतत पुढे चालणे हे सुद्धा गरजेचे आहे. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत तुमची कठोरपणे साथ दिली आणि चांगली वेळ आणायला मदत केली त्यांचे उपकार कधी आयुष्यभर सुद्धा विसरू नका. जीवन जगत असताना जगून घ्या. एक दिवस आपल्याला कार्यक्रमात आपली गैरहजेरी असणार आहे. आपलाच घरचा कार्यक्रम असाल, आपल्याच घरच्या जवळच्याचा कार्यक्रम असेल, पण आपण तिथे नसणार. स्वामी सांगतात लक्षात घ्या, कुणी तुम्हाला मूर्खात काढलं म्हणजे तुम्ही मूर्ख झालात असं नाही, तर तुम्ही त्यावर दाखवलेला प्रचंड विश्वास, त्याग हा नेकी तुमच्यासाठी चांगला असतो. नशिबाचा हा खेळ तरी बघा, ज्याकडे आधी खूप काही आहे त्याला अजून देतं आणि ज्याकडे काही नाही त्याला काहीच देत नाही. जगावे असे की जीवन कमी पडेल, हसावे इतके की दुःख विसर पडेल. नशिबात असेल तर नक्की मिळेल, नाहीतर मेहनत इतकी करावी की परमेश्वराला देणं हे भागच पडेल. आपली मेहनत हे आपल्यासाठी खूप मोठं शस्त्र आहे. त्या शस्त्राचा योग्य वापर करा. योग्य दिशेने योग्य वेळेला बरोबर मेहनतीचा जर वापर केला तर आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवता येते.
स्वामी म्हणतात मेहनत कशी करायची ते लक्षात घ्या, स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि आपले प्रयत्न हे प्रामाणिकपणे सतत करत राहायचे. अपयश येवो अथवा यश येवो, प्रयत्न तोपर्यंत नाही थांबवायचे जोपर्यंत जे कार्य करण्यासाठी सुरू केले होते ते पूर्ण होत नाही. स्वप्नाचा संसार हा स्वप्नातच राहून जातो जेव्हा आपल्याकडे पुरेसा पैसा नसतो. प्रत्येकाला वाटतं पैसा काय कामी येणार, पण पैसा जेवढा कामी येतो तेवढा काहीही कामी येत नाही. जोपर्यंत तुम्ही खाली आहात तोपर्यंत पैसा तुम्हाला वरे ठेवेल, पण ज्या दिवशी तुम्ही वरे जाल त्या दिवशी तो तुमची साथ सोडून स्वतः खाली राहील. लक्षात ठेवा, सोबत काहीही जाणार नाही, पण आपल्याला सोबत प्रत्येक वेळेला खूप गोष्टी होत असतात. स्वामी म्हणतात मी कायम तुमच्या सोबत आहे, फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा, शक्य ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. आज स्वामी नेहमी सांगतात मी कायम त्यांची साथ देतोय जे स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जातात. स्वामी नामावरती जर आपला विश्वास असेल ना तर आयुष्यात बऱ्याच गोष्टी चांगल्या होतात. ज्यांना ज्यांना वाटतं की स्वामी आपल्या सोबत आहे त्यांनी कधीही काळजी न करता प्रयत्न करावे. स्वामी नेहमी सांगतात आयुष्यात स्वतःवरती विश्वास असेल तर आपल्या मनाप्रमाणे बऱ्याच गोष्टी घडायला लागतात. संकटे येतील, आयुष्यात जातील, पण त्यांचा सामना करणे कधी सोडू नका. प्रत्येक वेळेला अडचणी या आयुष्यात असतात, त्यांचा सामना करा आणि पुढे जा. प्रत्येक वेळेला मदत स्वतः स्वामी करतील. आज हा स्वामी संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल तर याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यात नक्की होईल. स्वामी नेहमी बोलतात मी कायम त्यांची साथ देतोय जे माझ्यावरती विश्वास ठेवून आहेत. प्रत्येक वेळेला त्यांची मदत मी स्वतः करत आहे. फक्त त्यांचा श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. प्रत्येकाला वाटतं की संकटे हे माझ्याच आयुष्यात का, तर तसं नसतं. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. सामना करणारा व्यक्तीच पुढे जाऊ शकतो. जिद्दीने प्रयत्न करा आणि पुढे जा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नक्की करतात. आज हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे आणि तुम्ही या संदेशाच्या मार्फत खूप काही गोष्टी चांगल्या करू शकता. प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वतःवरती जर विश्वास असेल ना तर आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर मदत स्वतःहून मिळायला लागते. स्वामी नेहमी सांगतात मी कायम त्यांच्या सोबत आहे जे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळेला गोष्टी असतील आयुष्यात ज्या अशक्य असतील, पण स्वतःवरती प्रयत्न ठेवून त्याला शक्य करायसाठी प्रयत्न करावा लागणार. स्वतःवर जर आपला विश्वास असेल ना तर प्रत्येक वेळेला स्वामी समर्थ महाराज स्वतः तुमची मदत करतात. लक्षात घ्या, स्वामी कायम तुमच्या सोबत आहेत आणि त्यांनी कायम तुमची साथ ही दिली आहे. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट ही आपली शक्य होते. स्वामी नामावर विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होत असते. स्वामी समर्थांवरती जर तुमचा विश्वास असेल तर आयुष्यात कितीही संकटे आली तरी काही अडचण येणार नाही. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. सामना करणारा व्यक्ती पुढे जातो आणि घाबरणारा व्यक्ती कायम मागे राहतो. आज जर एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करायची असेल तर त्यासाठी प्रयत्न करणे हे गरजेचे असते, कारण प्रयत्नाशिवाय काहीही अर्थ नाही. प्रत्येक गोष्ट तेव्हा शक्य होते जेव्हा त्यासाठी आपले प्रयत्न चांगले असतात. आपले प्रयत्न जोरदार आणि चांगले असतील, ते पण योग्य दिशेला, तर प्रत्येक वेळेला साथ आपल्याला नक्की मिळते. स्वामी नेहमी बोलतात कायम तुमच्या सोबत आहे मी, फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. आयुष्यात सतत पुढे जा, कारण ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. आज न उद्या तुम्हाला यश हे नक्की मिळणार, त्यामुळे स्वतःवरती प्रयत्न करा आणि पुढे जा. प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणेच होईल असं नाही, आणि प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध होईल असंही नाही. ते आपल्यावर असते, आपण काय करतो, कसं करतो, बाकी सर्व चांगलंच होतं. स्वामी बोलतात स्वतःवर विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करता येतं, फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं असतं. ज्यांना ज्यांना वाटतं स्वामी आपल्यासोबत आहे त्यांनी विश्वास ठेवून प्रयत्न करावा, बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी कायम बोलतात मी कायम तुमच्या सोबत आहे, फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामींना टाळू नका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची मदत हे करत असतात. संकट समयी स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतात आणि संकट काळात सुद्धा स्वामी तुमची मदत हे नक्की करत असतात.
आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर आयुष्यातील प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मदत नक्की करत असतात. आज हा स्वामी संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या संदेशाला टाळू नका, कारण तुमच्यासाठी हा संदेश पूर्णपणे महत्त्वाचा असणार आहे. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामी नेहमी म्हणतात, मी त्यांची साथ आयुष्यभर देत आहे. जे स्वामी नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करणार आहेत, स्वतःवरती विश्वास असेल तर योग्य दिशेला प्रयत्न करा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात अपार संकटे असू द्या, त्या संकटांमध्ये साथ मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे योग्य दिशेला प्रयत्न करा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे झाल्याशिवाय राहणार नाही. आज न उद्या पुढे जायचंच आहे. आयुष्यात संकटे प्रत्येकाला येतात, त्यांचा सामना करायचाच आहे. तर तुम्ही घाबरताय कशाला? स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न तर करून बघा, तुम्हाला नक्की यश मिळेल. प्रयत्नाने तर परमेश्वरही मिळतो. मग यश मिळवणे काही मोठी गोष्ट नाही, फक्त आपले प्रयत्न तसे जोरदार असायला हवे. संकट समयी स्वामी तुमची नक्की मदत करतात आणि वाईट काळात सुद्धा स्वामी तुम्हाला बाहेर काढतात. फक्त स्वामी नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात कितीही संकटे असू द्या, अपार संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे, कारण तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करणारा मी स्वतः आहे. आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वामी नामावरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला पाहिजे तशी मिळवता येते. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, मी कायम तुमची साथ देत आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आज हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याला दुर्लक्ष करू नका. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे झाली असती तर दुःख काय असतं हे कधी कोणाला कळलंच नसतं. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि योग्य दिशेला प्रयत्न करा, बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी बोलतात, संकटात असाल तर स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जा, बाकी सर्व स्वामी नामावरती विश्वास असेल तर तुम्ही आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की करू शकता. संकटांमध्ये मदत करणारे फक्त स्वामीच असतात. आपल्याला संकटाच्या बाहेर काढणारे देखील हे फक्त स्वामी असतात. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर प्रयत्न करावे लागतात पुढे जाण्यासाठी, कारण ते आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करत असतात. स्वामी सांगतात, आज न उद्या प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की व्हायची. आपले प्रयत्न योग्य दिशेला असतील तर यश सुद्धा आपल्याला नक्की मिळायचं. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा, बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वतः मी करत आहे. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतील. आज न उद्या प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, ते बाहेर निघणार आहेत. त्यांचा प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. आपले प्रयत्न योग्य दिशेला असतील तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज न उद्या एक अशी गोष्ट होऊ शकते जी तुम्हाला चांगली बातमी मिळवून देऊ शकते. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक वेळेला स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चला. प्रत्येक संकटात मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामी नामावरती जर विश्वास असेल ना तर संकटे हे कायमची दूर व्हायला लागतात. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, फक्त त्यांचा सामना करणे आपल्या हातात आहे. स्वामी नामावरती विश्वास ठेवून पुढे चला, बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. आज न उद्या प्रत्येकाच्या आयुष्यात जे संकटे आहेत ते दूर होणार आहे. त्यांचा सामना करणे आपल्या हातात आहे. आता आपले प्रयत्न करा आणि त्यांचा सामना करून पुढे जा, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. योग्य दिशेला चालणे ही आपली सर्वात मोठी चांगली गोष्ट आहे. फक्त स्वतःवरती विश्वास असणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. स्वामी बोलतात, संकटाचा सामना करा, कारण संकटांचा सामना केल्याशिवाय यश कधी मिळत नसतं. आज जी गोष्ट तुम्हाला जमत आहे, कदाचित उद्याही ती तुम्हाला जमेल असं नाही. प्रत्येक वेळेला वेगवेगळे वळणे येतात आयुष्यात, त्यांचा सामना करावा लागतो, कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट कधी चांगली नसते. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देतोय आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्गदर्शन करतोय. स्वामी नामावर तर विश्वास ठेवून बघा, तुम्हाला प्रत्येक वळणावर मदत नक्की मिळतं. स्वामी कायम बोलतात, एक गोष्ट आहे जे कायम तुमच्या लक्षात असू द्या, स्वामी समर्थ नामावरती विश्वास असणे किती गरजेचे आहे. जर तुमचा स्वामी नामावरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत स्वतः स्वामी करतील. आज न उद्या तुमच्या आयुष्यातील संकटे हे कायम निघून जातील.
फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. स्वामी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ मी नक्की देत आहे. बऱ्याच लोकांना वाटतं स्वामी तुमची साथ कधी देत नाही, पण असे नसतात. स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची मदत ही नेहमी करत असतात. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आपण जेव्हा स्वामी नामावरती विश्वास ठेवतो तेव्हा सर्व काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे हे नक्की होत जातात. स्वामींवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे हे नक्की होत जात असते. स्वामीवरती जेव्हा आपला विश्वास असतो ना, तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहिजे तशी मिळता येते. आपल्याला जशी गोष्ट मिळवायची आहे तशी प्रत्येक गोष्ट ही नेहमी करता येते. फक्त स्वामी नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी सांगतात, आपल्याला संकटे आली तर त्या संकटांचा सामना केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण त्याशिवाय यश मिळणार नाही. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, फक्त त्या संकटांचा सामना करा. आपल्याला जी गोष्ट हवी असते ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे मिळवायची असेल तर प्रत्येक वळणावर स्वामी नक्की तुमची साथ देत असतात. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ मी देत आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. स्वामी कायम तुमची साथ देतात आणि स्वामी कायम तुम्हाला मदत करतात. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून पुढे चला. आपले प्रयत्न जर योग्य दिशेला असतील तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची नक्की साथ देतील. स्वामी नेहमी बोलतात, नेहमी लक्षात घ्या, आज नाही तर उद्या तुम्हाला पुढे जायचं असेल तर स्वामी नामावरती विश्वास ठेवून पुढे जा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मिळवायची असेल तर स्वामीवरती विश्वास ठेवून नक्की प्रयत्न करा. संकटे अपार असतील आयुष्यात, फक्त त्यांचा सामना करा. प्रत्येकाला वाटतं की संकटांचा सामना केल्याशिवाय यश कधी मिळत नाही, पण यश हे मिळवण्यासाठी आपल्याला अपार मेहनत घ्यावी लागते. अपार कष्टाने आपली प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी नेहमी सांगतात, संकटांमध्ये असाल तर स्वामी नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामी नक्की तुमची साथ देतील. आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा. स्वामी नक्की म्हणतात की मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, कायम तुमच्या सोबत आहे मी. प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वतः देत आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत असेल. स्वामी सांगतात, आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा, प्रयत्न तुमच्याच मनासारखे होत असतील. तुम्हाला जे हवं आहे ते मिळवता येतं. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून पुढे जा, बाकी सर्व चांगलं होईल. स्वामी नेहमी सांगतात, आज न उद्या एक गोष्ट आहे जी तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. त्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. ती गोष्ट तुम्हाला जशी हवी आहे तशीच होत आहे. लक्षात घ्या, देवाने दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता जरी नाही आलं तरी माणूस होऊन पाहावं. लोकांना काय, ते नेहमी आपल्या मनाने कामं करतात, पण आपले कामं हे असे असावे की प्रत्येकाला चांगलं वाटावं. संकट हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण सामना हे करता यावा, कारण त्याशिवाय मेहनतीला अर्थ नाही आणि संकटांमध्ये बळ नाही. सुंदर काय असते हे कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरी कळत नाही. स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य झाल्याशिवाय राहत नाही. स्वामी म्हणतात, प्रयत्नाशिवाय परमेश्वर नाही, आणि प्रयत्न हे असे असावे की प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मिळेल. संकटांच्या बाहेर निघण्यासाठी स्वामी नामाचा जप करा, कारण ते प्रत्येक वेळेला आपल्याला खूप पुढे नेत असतात. विश्वास असेल तर ही गोष्ट तुम्हाला देखील समजायला लागेल. मित्रांनो, स्वामी नेहमी सांगतात, आयुष्य हे फार सुंदर आहे. या सुंदर आयुष्याचा आपला आनंद घेता यायला हवा. असे म्हणतात, मराठी माणसं एकमेकांचे पाय ओढतात, पण हे बरोबर सुद्धा आहे. लक्षात घ्या, कधी कधी चुकून कोणाला लात लागली तर मराठी माणसेच त्याच्या मनापासून पाया सुद्धा पडतात. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक गोष्ट चांगलीच व्हावी. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात पुढे जावंच वाटतं. प्रत्येकाला वाटतं माझं आयुष्य आता सुंदर व्हावं, माझ्या आयुष्यातील संकटे कायमची मिटावी. प्रत्येक गोष्ट मनावर घेतली तर आयुष्यभर रडत बसावं लागणार. जो जसा आहे तो तसा आहे, त्याच्यासोबत तसं वागायला शिकलं पाहिजे. मन किती मोठे आहे हे महत्वाचे नसते, तर मनात आपलेपणा किती आहे
हे महत्वाचं असते. कोण महंत स्वभाव आणि सही कधी बदलत नाही. फक्त एका घावाची गरज आहे. जर बोटाला बसला तर सही बदलते आणि मन दुखावला तर स्वभावही बदलतो. स्वामी सांगतात, निसर्गाचे तत्व आहे. तुम्ही जे काही शेअर कराल ते तुमच्याकडे अतुलनीय असेल. मग ती संपत्ती असो, आदर असो वा द्वेष असो. स्वामी नेहमी बोलतात, लक्षात घ्या, मन आवडीचं झालं की प्रत्येक व्यक्ती आपला वाटायला लागतो. कुणी जर मन दुखवलं किंवा थोडंसं काही आपल्याला वाईट बोललं तर प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध व्हायला लागते. संकटे म्हणतात, आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी नेहमी चर्चित जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपली अस्तित्व सुद्धा नेहमी लोकांना सलाम असतो. आयुष्य खूप साधं असतं, कधी कधी खूप रडाळ असतं. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं याला जमलं पाहिजे. स्वामी सांगतात, हल्ली आपण प्रत्येकाशी भांडत आहोत. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येकाला वाटतं मी प्रत्येक संकटात तुमची मदत करतोय. सर्व सारखं दिसतात. प्रत्येक व्यक्ती आपला वाटतो, पण प्रत्येक आपला वाटणारा व्यक्ती हा आपलाच असेल असं नाही. स्वामी बोलतात, आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटतील. आजचा दिवस गेला, जाताना तुमची आठवण करून गेला. स्वामी बोलतात, प्रत्येक व्यक्ती हा आपला वाटतो. त्यावरती विश्वास जर ठेवला तर, आणि तो व्यक्ती आपला असून सुद्धा धोका द्यायला कधी विचार करत नाही. जीवनात प्रेम आणि मैत्री अशी करा, ही दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणाशी मन जुळलं तर मैत्री होते आणि मनात शिरलं तर प्रेम होतं. आपला स्वभाव स्पष्ट समोरच्याला खटकत असेल तर ती समस्या आहे. आपण फक्त आरशासारखं राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नाही. वाईट वृत्तीने तुमचा दिवस चांगला जाऊ शकत नाही आणि चांगल्या वृत्तीने तुमचा दिवस हा वाईट जाऊ शकतच नाही. वेळेला भेटणारा प्रत्येक व्यक्ती आपला असेल असं नाही. स्वामी सांगतात, प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नये. फारशा गोष्टी सोडून द्याव्या. प्रत्येक गोष्ट जर मनावर घेतली तर संकटे आपल्या आयुष्यात येतात. जसे आहात तसे राहा. कोणासाठी चांगले किंवा वाईट कधी होऊ नका. नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं. मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं. जवळीकता दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही. हृदयात जो नेहमी असतो तो सुद्धा जवळचाच असतो. स्वामी बोलतात, प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी मार्गदर्शन नक्की करतात. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं आपल्याला जे पाहिजे तसं व्हावं. एक गोष्ट लक्षात घ्या, रस्ता हा नेहमी खरवडच असतो. त्यावर चालून आपल्याला पुढे जायचं असते. मार्ग हा कधी मिळत नसतो, तो मिळवावा लागतो. रस्ते सर्वत्र असतात, पण कुठला कुठे जातो हे आपल्याला बघावं लागतं. पराभव हा कधीही आपला नसतो, तर ती आपला एक अनुभव म्हणून असतो. पराभवाला घाबरणारे पुढे जाऊ शकत नाही आणि जो पराभवाला घाबरत नाही तो पुढे गेल्याशिवाय राहत नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत तुमची साथ दिली आणि चांगली वेळ आणून दिली त्यांना कधीही विसरू नका. लक्षात ठेवा, प्रत्येकाचे वेगवेगळे उपकार असतात. आपण आपले कामे नेहमी करायला हवी. प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत चांगला वागेल असं नाही आणि प्रत्येक व्यक्ती वाईटही वागेल असंही नाही. आपल्याला जे पटतं ते करायला शिका. बाकी सर्व स्वामी तुम्हाला मदत करत असतील. स्वामी नेहमी सांगतात, मी तुमच्या सोबत कायम उभा आहे. आयुष्यात संकटे कितीही येऊ द्या, मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे. त्यामुळे स्वामी नामावरती विश्वास ठेवा. आपल्याला जेव्हा स्वामींचे मार्गदर्शन हवं असेल तेव्हा श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवायला हवा. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते जेव्हा स्वामी समर्थ नामावरती आपला पूर्ण विश्वास असतो. स्वामी बोलतात, मार्गात अडचणी येतील लाग, पण मानू नको तू हार. सदैव चालत राहा पुढे. तुला प्रत्येक वेळेला मार्ग दाखवत राहणार मी. प्रत्येक वेळेला अडचणी आहेत, अडचणीत प्रत्येक वेळेला संकटे आहेत आणि संकटात मार्गदर्शन फक्त स्वामी करत आहेत. स्वामी म्हणतात, कायम त्यांच्या सोबत मी असतो. जे स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवतो. आज हा संदेश त्यांच्यासाठीच तर महत्वाचा ठरतो, जो हा पूर्ण ऐकतो.
काळजी करणे थांबवा. तुमचे आयुष्य आता पूर्णपणे बदलून जाणार आहे. या आयुष्यात जे संकटांना तुम्ही सामना केले आणि घाबरले ते आता कायमचे दूर होणार आहे. स्वामी बोलतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काहीही मिळवायचं असेल तर प्रयत्न तसे धासू लागतात. प्रयत्न चांगले असतील तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. आजकाल लोक प्रयत्न खूप कमी करतात आणि अपेक्षा फार मोठ्या मोठ्या ठेवतात. अपेक्षा या नेहमी तेवढ्याच ठेवायला हव्या जेवढ्या आपण सांभाळू शकतो. स्वामी नेहमी सांगतात, लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात. स्वामी प्रत्येक वेळेला सांगतात, आयुष्यात मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. जे काही तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही नक्की मिळवू शकता. स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा, आयुष्यात खूप पुढे जाऊ शकता. स्वामी कायम साथ देतील. या गोष्टीवर जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. स्वामी म्हणतात, मी कायम साथ देणार. जो श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये टाईप करणार. आजचा हा स्वामी संदेश फक्त तुम्ही ऐकताय. या गोष्टीवरती विश्वास ठेवा आणि पुढे जा. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी बोलतात, कायम त्यांच्या सोबत मी उभा आहे. जो स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवतो, आयुष्याच्या प्रत्येक वेळेला तुमची साथ मी नक्की देत आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून तर बघा. संकटे अपार असतील आयुष्यात, त्यापासून बाहेर जायला साथ देतील स्वामी. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे हे होत असेल. स्वामी नाम कायम आपल्या सोबत असतं. फक्त आपल्याला त्यांच्यावरती विश्वास ठेवायला असतो. आपला स्वामी नामावर विश्वास असेल तर मार्गदर्शन नक्की मिळतं. श्री स्वामी समर्थ असे म्हणा, प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतात. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्ग मी स्वतः दाखवत आहे. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघा. हा संदेश तुमच्यासाठी एवढा महत्त्वाचा ठरेल की तुम्हाला कळणार सुद्धा नाही. हा संदेश प्रत्येक वेळेला तुमच्यासाठी चांगला असेल. स्वामी नामावरती जर विश्वास असेल ना तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमची साथ देतोय. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची मदत करतोय. प्रत्येक वेळेला तुम्हाला योग्य दिशेला नेत आहे. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून पुढे चला. संकटे अपार असतील, प्रत्येक वेळेला साथ स्वतः स्वामी देतील. स्वामीवरती जर विश्वास असेल तर मार्ग सुद्धा स्वामी करतील. स्वामी मार्ग नक्की आपल्याला दाखवतील. मार्गदर्शन स्वामी स्वतः देतील. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. आपल्याला जे गोष्टी आवडतात प्रत्येक वेळेला त्याच मिळतील असं नाही. कधी कधी देव आपल्याला त्या गोष्टी देतो जे आपल्यासाठी गरजेचे आहे आणि ज्या आपल्यासाठी फायदेशीर असतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मिळू शकते. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करावा लागतो. स्वामी बोलतात, मी कायम तुमची साथ देतोय. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करतोय. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक वळणावर स्वामी नक्की मदत करतात. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची साथ दिली आणि स्वामी तुमची साथ कायम देतात. स्वामी नामावर जर विश्वास असेल ना तर प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात मदत तुम्हाला नक्की मिळते. आज या आयुष्यात तुमच्या जे संकट आहे ते स्वामी स्वतः दूर करतील. फक्त त्यांचा सामना करण्याची जिद्द तुमच्यात ठेवा. बाकी सर्व तर तुमच्या मनाप्रमाणे हे होतच आहे. हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुमच्यासाठी हा संदेश खूप चांगला ठरणार आहे. या संदेशाला शेवटपर्यंत नक्की ऐकून बघा. याने तुमच्या आयुष्यात खूप सकारात्मक प्रभाव तुम्हाला जाणवायला मिळेल. हा संदेश फक्त तुमच्यासाठी आणि हा संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकसाल तर याचा सकारात्मक प्रभाव सुद्धा तुमच्या आयुष्यावर होणार आहे. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे व्हावी, पण तसं होत नसतं. काही गोष्टी हे मनाविरुद्ध सहन कराव्याच लागतात. लक्षात घ्या, प्रत्येक दिवस देवाने आपल्याला दिलेली भेट आहे. याचा कोणतीही हमी नाही. त्यामुळे प्रत्येक दिवस हा सकारात्मकतेने जगा. प्रत्येक वेळेला संकटे आपल्या आयुष्यात येतील याचा प्रत्येकाला अनुभव आहे, पण त्या संकटांचा सामना करणे मात्र आपल्या हातात आहे. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. दुसऱ्याचं मन समजून घेण्याची कला हवी, तेव्हा कुठं नातं टिकत असतं. समजूतदारपणा आपल्याकडे असेल पण पुढचा जर मूर्खासारखा वागत असेल तर ते नातं कधीही टिकू शकत नाही. आज किंवा उद्या ते नातं कायमचं टिकून तुटून जात असतं. लक्षात ठेवा, प्रत्येकाला वाटतं की चांगल्या गोष्टी व्हाव्यात, पण त्यासाठी प्रत्येकाला मेहनत घेण्याची इच्छा नाही. काही लोक मेहनत घेतात तर काही लोक मेहनतीपासून दूर पळतात. आपला स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे, तेव्हा सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत असते.
स्वामी बोलतात, विश्वास ठेवून जर प्रयत्न कराल तर योग्य दिशेला मार्ग नक्की स्वामी दाखवतील. स्वामी बोलतात, प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या वळणं येतील. प्रत्येकाला अनेक मार्ग भेटतील पुढे जाण्याचे. प्रत्येकाला खूप संकटे येतील, पण त्यांचा सामना जो करतो तो पुढे जाऊ शकतो. एखादा व्यक्ती जो प्रयत्न करतो तो आयुष्यात नेहमी पुढे जातो. एखाद्या जवळचा व्यक्ती आहे, काहीतरी कारणावरून खटकला आहे, वाद झाले आहे, भांडण झाले आहे, तर त्याला जर तुम्हाला भाव बोलत असेल किंवा नसेल, पण तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. आणि त्यात सुद्धा जर तो तुम्हाला बोलत नसेल तर तुम्ही सुद्धा त्यापासून दूर जायला शिका. वाईट दिवस तात्पुरते असतात, आयुष्यभर नाही. वाईट दिवस येतात जेव्हा काही करायची इच्छा होत नाही, पूर्ण दिवस तणावला जातो, सर्व प्रश्न एकाच वेळेला समोर येतात. काय करावं, कुठे करावं, कसं करावं काहीही कळत नाही. तेव्हा फक्त देव आपली साथ देतो. देवावरती विश्वास ठेवा, कारण त्यांचे नामस्मरणच आपल्याला बाहेर काढतील प्रत्येक संकटाच्या. आपला जर त्या देवावरती विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी करत असतील. स्वामी नेहमी बोलतात, मी त्यांची साथ आयुष्यभर देणार जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणार. आज जर तुम्ही स्वामी नामावरती विश्वास ठेवाल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नक्की करतील. स्वामी बोलतात, लक्षात घ्या, हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्यासाठी खूप कामीचा हा संदेश ठरणार आहे. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, बाकी सर्व तर तुमच्या मनाप्रमाणे होतच आहे. संकटे येतात, संकटे जातात. स्वामी नामावर विश्वास असेल तर आयुष्याच्या वाटा या मोकळ्या होतात. पुढे जाण्याला जिद्द मिळते आणि शक्ती मिळते. ते फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवल्याने. बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतात. लक्षात ठेवा, स्वामी सर्व काही आपल्या मनाप्रमाणे करतात. स्वामी सांगतात, इतर व्यक्ती जर तुमच्यासोबत चांगला वागत नसेल तर तुम्ही त्यांच्यासोबत वाईट वागावं हे बरोबर नाही. प्रत्येकासोबत चांगलं वागायला शिका. कोणी आपल्यासोबत वाईट वागो अथवा कसंही वागो, आपण आपले कार्य हे कधीही सोडायचे नाही. स्वतःवर जर विश्वास असेल तर आयुष्य कुठूनही कुठपर्यंत नेता येतं. प्रत्येकाला वाटतं की संकटे आहेत म्हणून मागे फिरावं, पण संकटांना घाबरताना जे पुढे जाईल तोच खरा यशस्वी होत असतो. विश्वास ठेवा, स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करतात. त्याला कारण मागायचं नसते. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देतात. फक्त या गोष्टीवरती विश्वास ठेवायला हवा. संकटे आहेत म्हणून घाबरत असाल तर हे पूर्णपणे मूर्खतेचा प्रकार आहे. स्वामीवरती विश्वास ठेवा आणि पुढे चला. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. आज या स्वामी संदेशाला दुर्लक्ष न करता पुढे तुम्ही विश्वास ठेवून चला. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की करेल. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात संकटे खूप आहेत. त्या संकटांचा सामना केल्याशिवाय पुढे जाणे सोपे नाही. स्वतःवरती जर विश्वास असेल ना तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे मिळायला लागते. स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न तर करा. सर्व संकटे आपणे आप दूर व्हायला लागतील. संकटे कितीही असो आयुष्यात, आपण त्यांचा सामना करण्याची जिद्द जर स्वतःमध्ये ठेवली तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी कायम बोलतात, मी तुमची साथ कधी सोडणार नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की मिळेल. स्वामी बोलतात, आज न उद्या तुमच्या आयुष्यातील संकटे हे दूर जाणार. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होणार. ही गोष्ट आठवण ठेवा. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही अडचणी येतात आयुष्यात. त्या अडचणींचा सामना करून जो पुढे जाईल तोच आयुष्यात यशस्वी होत असतो. आज जर एखादं संकट तुमच्या आयुष्यात असेल तर त्याला घाबरणे हे मूर्खपणा आहे. संकटांचा सामना करणे आणि पुढे जाणे यातच खरे यश आहे. स्वामी बोलतात, जो संकटांचा सामना करेल तो पुढे नक्की जाईल. प्रत्येक वेळेला संकटांचा सामना करा आणि पुढे जायला विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला संकट येतील आणि संकटांचा सामना करण्याची जिद्द जर तुमच्यात असेल तर प्रत्येक संकट हे तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमची साथ देत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करत आहे. फक्त तुमचा विश्वास असणे गरजेचे आहे. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. संकटे अपार असतील तुमच्या आयुष्यात, त्यांचा सामना करा आणि पुढे जा. कारण संकटांना घाबरून काहीही होणार नाही. संकटांचा सामना करून पुढे जाल तरच प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. आज जे संकटे तुमच्या आयुष्यात आहेत, तुम्हाला मागे ओढण्यासाठी विश्वास ठेवून प्रयत्न करा. नक्की पुढे जाल. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी बोलतात, कायम तुमच्या सोबत आहे मी. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. बाकी सर्व तुम्हाला जसं पाहिजे आहे तसं नक्की होईल. स्वामी सांगतात, कायम त्यांची साथ द्या जे तुमच्या सोबत आहेत आणि जे तुमची साथ देतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास कधी कमी होऊ देऊ नका.
प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात संकटे आहेत, ते संकटे दूर व्हावी. त्या संकटांचा सामना केल्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही. संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. प्रत्येक व्यक्ती त्या संकटांचा सामना करेल तरच तो पुढे जाऊ शकतो. बाकी सर्व तर आपल्या मनावर असतं. आपण संकटांना घाबरतो की पुढे जातो, यामध्ये पूर्णपणे सर्व काही असतं. स्वामी नेहमी सांगतात, कायम लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देत असतात. आपल्या आयुष्यात बरेच संकटे असतात. त्या संकटांचा सामना केला तर आपण पुढे जाऊ शकतो. आपल्या आयुष्यातील संकटांचा सामना आपण नेहमी करायचा आणि सतत पुढे चालत राहायचं. बरेच संकटे येतील आयुष्यात, त्यांचा सामना करायचा. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकट हे दूर जातं. फक्त विश्वास ठेवून बघायला हवा. प्रत्येक अडचणी ही दूर होऊ शकते. फक्त स्वामी नामावरती पूर्ण विश्वास ठेवून बघा. संकटे हे आयुष्यातच येतात, त्यांचा सामना हा आपल्याला करावा लागतो. आपण जर संकटांना घाबरू तर पुढे जाणे आपल्यासाठी शक्य नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट जर मनाप्रमाणे करायची असेल तर स्वामी नामावरती विश्वास हे अत्यंत महत्त्वाचा असतो. हा स्वामी संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या स्वामी संदेशाला शेवटपर्यंत नक्की ऐका. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामी बोलतात, मी कायम तुमची साथ देतो. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची मदत देखील मी करतोय. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न जर करत असाल तर नक्की पुढे जाल. संकटांचा सामना केल्याशिवाय कोणालाही यश कधी मिळाले नाही. संकटांचा सामना करून पुढे जा, यश तुम्हाला नक्की मिळेल. स्वामी सांगतात, कायम लक्षात असू द्या, एक गोष्ट महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. तुम्ही संकटांचा सामना करणार नाही तर पुढे जाऊ शकणार नाही. संकटे असतील त्यांचा सामना कराल तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे ही असतात. तर संकटांचा सामना करण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती ज्यात आहे तोच पुढे जाणार आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला संकटे येतील आयुष्यात तर त्यांचा सामना करा. स्वामी सर्व काही आपल्या मनाप्रमाणे करतील जर आपला स्वामी नामावरती विश्वास असेल तर. बाकी सर्व स्वामी आपल्याला प्रत्येक गोष्ट देत असतात. स्वामी सांगतात, काहीही आणि कितीही अडचणी असू द्या आयुष्यात, त्यांचा सामना करायला शिका. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नेहमी होत आहे. आपण ज्या संकटांना घाबरू ते संकट आपल्याला घाबरवणार. आपण न घाबरता पुढे गेलं तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाप्रमाणे होणार. संकटांचा सामना केल्याशिवाय यश कधी मिळाले नाही आणि ते कधी कुणाला मिळणार सुद्धा नाही. संकटांचा सामना कराल तरच ते यश तुम्हाला मिळू शकतं. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे करायची असेल तर स्वामी नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत असते. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात आपल्याला स्वामी मार्गदर्शन करतात. आपला जर स्वामी नामावरती विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक अडचणीत मार्ग स्वतः स्वामी सांगतात. आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वामी बोलतात. प्रत्येक वेळेला करत आहे आणि जो स्वामींच्या मार्गदर्शनावरती विश्वास ठेवतो ना, त्याला कधी कुणाची काळजी करण्याची गरज पडत नाही. प्रत्येक वळणावर स्वामी त्याची साथ कायम देतात. स्वामी नेहमी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. संकटाच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. स्वामी बोलतात, लक्षात घ्या, प्रत्येक संकट हे कायमचं दूर होतं. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला मदत ही आपल्याला मिळते. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम त्यांची साथ देतोय जे श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवतील. स्वामी नामावर विश्वास असेल तर काळजी करणे थांबवा, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ हे नक्की देत असतात. स्वामी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवून पुढे चला. तुमचे प्रयत्न तुम्हाला यशस्वी करवतील. प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ सुद्धा नक्की देतील स्वामी. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देतोय आणि कायम तुमची साथ ही देत राहणार आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. बाकी सर्व तुमच्या आयुष्यात तुमच्या मनाप्रमाणे होत असेल. स्वामी नामावर ज्याचा विश्वास आहे त्याला प्रत्येक वेळेला स्वामी अडचणीत साथ देतात. अडचणीच्या काळात स्वामी त्याला मार्गदर्शन सुद्धा करतात. स्वामी नेहमी म्हणतात, कितीही संकट येऊ द्या, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवून पुढे चला. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात. फक्त स्वामी नामावरती आपला विश्वास असणे. प्रत्येक वेळेला स्वामी बोलतात, आयुष्यात संकटांवरती विश्वास असेल तर सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होईल. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ नक्की देतात. स्वामी कायम आपल्याला मार्गदर्शन करत असतात. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती आपला विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यांना वाटतं स्वामी आपली साथ देत नाहीत त्यांनी श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर सर्व काही शक्य होतं.
स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमची साथ देत आहे. त्यामुळे फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. आज आयुष्यात संकटे असतील तर त्या संकटांचा सामना करा. प्रत्येक वळणावर स्वामी मार्गदर्शन स्वतः करतात. त्यामुळे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. बाकी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करायला तयार आहेत. स्वामींना टाळू नका. स्वामी नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामी मार्गदर्शन करतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करणारे आहेत. स्वामी बोलतात, तुमच्यासोबत मी सदैव आहे. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देऊन तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत करतात. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात आणि तुम्हाला आयुष्यात पुढे नेण्यास मदत करत असतात.